हॅलो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही निघालो आहोत ड्रायव्हिंग टेस्टसाठी. इथे आहेत माझ्या फ्रेंड्स मोनिता, मनीषा आणि कियारा. आमच्या सर्वांची एकत्रच ड्रायव्हिंग टेस्ट होती. सो आम्ही चाललो आहे IDTR पिंपरी चिंचवड येथे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी. पहा, सकाळी सकाळी निघालो तरी पुण्यामध्ये किती ट्रॅफिक असतं. तर हेच ट्रॅफिक पार करत करत आम्ही पोचलो पिंपरी चिंचवडला. इथे बदामाच्या झाडाखाली एक ऑफिस आहे, तिथं रजिस्टर करायचा, फॉर्म भरून आणि पावती वगैरे घ्यायची. तिथे फीज आहे 200 रुपीज का 400 रुपीज पर हेड. पहा, तर इथे आम्ही इथे रांगेत उभारलो होतो. खूप मोठी रांग होती आणि नंतर फीज वगैरे भरल्यानंतर पावती घेतल्यानंतर आम्ही आलो. इथे माझ्या पाठीमागे दिसतो तो Hचा ट्रॅक आहे. तर इथे कोणाची तरी टेस्ट चालू होती Hमध्ये. तर फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे आहे. H कंप्लीट करायचा आहे आपल्याला, H ट्रॅक हा कंप्लीट करायचा आहे. तर इथे कसं आहे की तुम्ही शक्यतो कशानेही आले तरी तुम्ही स्वतःची कार किंवा स्वतः येत असेल तर स्वतःची कार घेऊन या, किंवा ड्रायव्हिंग टेस्ट असेल तर तिथल्या त्या पर्टिक्युलर ड्रायव्हिंग टेस्ट कार सोबतच या, कारण प्रत्येक स्टेशन हे खूप दूर आहेत. पर हा फ्लायओव्हरचा मार्ग आहे, हा Hचा. सगळीकडे खूपच गर्दी होती. आणि यानंतर समोर आहे तो 8चा. सर्वात प्रथम आपल्याला 8साठी जायला देतात. तर आम्ही इथे पहा, खूप मोठी रांग होती, आम्ही इथे थांबलो होतो. पहा, 8 शेप ट्रॅक आहे हा. आणि सर्वप्रथम आले तर इथंच यायचं आहे आणि खूप लाँग डिस्टन्स आहे. जिथं फॉर्म भरला ना, जो बदामाच्या झाडाखाल्यापासून ह्या ट्रॅकला येण्यासाठी खूप चालत यायला खूप लाँग आहे. सो पॉसिबल असेल तर तुमची स्कूटी किंवा बाईक किंवा 4 व्हीलर स्वतःच घेऊन या. आणि शक्यतो 2 टिफिन घेऊन या, कारण खूप वेळ लागतो हे सर्व पास करण्यासाठी. आणि तिथं क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात. तर शक्यतो कॉमन क्वेश्चन हाच आहे की तुम्ही कारमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कसं समजणार की स्टेअरिंग म्हणजे सरळ आहे की नाही. तर त्याचा आन्सर आहे की तुम्ही त्याला राईट साईडला लॉक करून पहा किंवा लेफ्ट साईडला लॉक करून पहा, त्यानुसार. आणि जर तुमची जी काही असेल TH नुसार तुम्ही ओळखू शकता. पण तरीही आणि पार्किंग लाईट रिलेटेड वगैरे क्वेश्चन्स विचारतात. यानंतर आम्ही इथे थांबलो होतो 8 शेपच्या ट्रॅकसाठी. पहा, इथे ऑलरेडीच खूप लोकांचं चालू आहे सेशन्स. आणि थोडं लवकर आल्यानंतर आपल्याला अंदाजही येऊन जातो कोण कशी कार चालवते, कोण कशी कार चालवते म्हणून. तर इथे आम्ही उभारलो होतो रांगेसाठी चौघी. तर पहा, इथला जो ट्रॅक आहे ना 8 शेपचा, तो व्हिडिओ रेकॉर्ड होतो आणि पूर्ण जो ट्रॅक आहे तो तुम्हाला प्रिंटआउट फॉर्ममध्ये तुम्ही कशी कार चालवली ना ते समजतं आणि त्यानुसार तुम्ही पास वगैरे होता. बाकीचे ट्रॅक आहेत ते काही इतके रेकॉर्ड केले जात नाहीत, पण हा 8 शेपचा खूप व्यवस्थित ट्रॅक फॉलो करावा लागतो. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा त्यानुसार. पहा, एक आतमध्ये एक 0 आणि बाहेर एक 0 असा आहे, त्यामुळं तो ट्रॅक फॉलो करणं मस्ट आहे. अशा प्रकारे हा ट्रॅक कंप्लीट करायचा आहे. पहा, ही कार चालली आहे तशा प्रकारे. पहा, झाला कंप्लीट.